नमस्कार मित्रो. माणूस ज्या मनस्थितीत राहतो, ज्या भूमिकेत तो जगतो, तसं त्याचं जीवन घडत असतं. काही माणसं स्वप्नाच्या अवस्थेत नेहमी जगतात. स्वप्नाळू, दिवा स्वप्न काय म्हणजे दिवसा पडणारे स्वप्न, फक्त स्वप्न बघत राहतात. हे स्वप्न बघणं त्यांचं स्वप्नच राहते. कारण स्वप्नाला जोपर्यंत आपण प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्धार करत नाही, त्याचे एक नियोजन करत नाही, त्यासाठी लागणारी साधन सामुग्री, त्यासाठी लागणारी साधना, त्या साधनेच्या माध्यमातून जोपर्यंत क्षमता कौशल्य विकसित करत नाही आणि एक विशिष्ट तारीख आपण देत नाही की या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, आणि अशी तारीख दिल्याशिवाय स्वप्नाचं ध्येयात रूपांतर होत नाही. म्हणून मित्रो, हे स्वप्नाळू राहणं एका विशिष्ट पातळीपर्यंत ठीक आहे, परंतु ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचं नियोजन करणं, स्वप्नाला ध्येयाचं रूप देणं, जोपर्यंत त्याला आपण तारीख देणार नाही, त्यासाठीची संपूर्णता आवश्यक असणारी जी तयारी करणार नाही, तोपर्यंत ते ध्येयात रूपांतर होत नाही. मग काही माणसं असं ध्येय निश्चित करतात, बस मला हे ध्येय प्राप्त करायचं, या दिवशी हे ध्येयाची साधना सुरू होईल, या टप्पे असतील आणि या दिवशी मी माझं ध्येय साध्य करणार आहे. त्यासाठी लागणारी क्षमता, त्यासाठी लागणारं कौशल्य, त्यासाठी लागणारं शहाणपण, त्यासाठी लागणारी साधन सामुग्री माझ्याकडे आहे, त्यासाठी लागणारं आवश्यक मनुष्यबळ मी तयार केलेलं आहे. छत्रपती शिवरायांनी स्वप्न पाहिलं स्वराज्य निर्मितीचं. स्वप्न पाहिलं, स्वप्नच ठेवलं नाही त्यांनी ध्येय, माझं स्वराज्य निर्माण करणं हे माझं ध्येय असं स्वतःला ठामपणे सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी तशी शपथ घेतली. जेव्हा स्वप्नाळू माणूस असे दृढ निश्चय करत नाही, शपथ घेत नाही, म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणून त्या स्वप्नाला जर सत्यात आणायचं असेल, ध्येयपूर्तीचं रूप द्यायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी एक निश्चित असा शपथ घ्यावी लागेल, दृढ संकल्प करावे, महत्वाकांक्षा जागृत करावी लागेल. छत्रपती शिवरायांनी तशी शपथ घेतली, स्वराज्य निर्मितीची. आवश्यक असणारं मनुष्यबळ तयार केलं, साधन सामुग्री तयार केली, आणि मग त्यानंतर त्यांनी किल्ले जसे ताब्यात घेतले, किल्ले बांधले, माणसं बांधली, आणि माणसं बांधून स्वराज्य निर्मितीसाठी आवश्यक असणारी वाटचाल केली. मित्र, त्या विषयावर आजचा काही तो विषय नाही, ते कधीतरी त्या विषयावर बोलू. पण असं हे मग एकदा ध्येय ठरवल्यानंतर त्यासाठी रात्रंदिवस तळमळ तगमग, आणि तेच एक ध्यास, घारे हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापासे. आपले प्रत्येक पाऊल, आपली प्रत्येक कृती आणि प्रत्येक उक्ती त्यासाठी माणूस करत राहतो, ध्येयप्राप्तीसाठी. मग त्यासाठी काही अडचणी आणणारे, अडथळे आणणारे गतिरोधक वाटेत येतात. तर ते गतिरोधक आले म्हणून जसं आपण आपला प्रवास थांबवत नाही, तसं अशा गतिरोधकांमुळे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तो प्रवास थांबता कामा नये. कारण रस्ते अनेक असू शकतात, पण ध्येय त्या ठिकाणी जाण्याचं ते एक असणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस रस्त्यामध्ये अडथळा आला तर आपण दुसरा पर्यायी रस्ता बघायचा. जशी नदी समुद्राला जात असताना मध्ये काही अडचणी येतात, पण ती बाजूला वळसा घेऊन पुढे जाते. कधी कधी आयुष्यामध्ये असे काही दगड वाटेत येतात, त्या दगडावरच आपण डोकं आपटत बसलो तर आपलं कपाळ मोक्ष होऊन जाईल. त्यामुळे त्या दगडांच्या नादी न लागता आपण बाजूनं निघून जायला पाहिजे, तरच आपलं ध्येय प्राप्ती होते. म्हणून असं सातत्यानं ध्येयासाठी धडपड असणं आणि प्रत्येक कृती आणि उक्ती ध्येयाच्या दिशेनंच असणं हे ध्येयवेड्या माणसाचं काम आहे. हे सामान्य माणसं सामान्य माणसं त्या व्यक्तीला ध्येयवेडच समजतात. पण ज्या सामान्य माणसाने ज्यांना वेड समजलं, पण ते वेड नव्हतं, तर त्यांनी एक निश्चित असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने केलेली रात्रंदिवस कृती आणि युक्ती. असं ध्येयच नसेल आणि धडपड असेल चालू, तर ते वेडेपणा ठरतो.
कुणीकडे पळणं, भटकंती ठरते ती. आणि भटकंती आणि प्रवासामध्ये काय फरक असतो? प्रवास हा विशिष्ट ध्येयाच्या दिशेनं असतो, ज्या गावाला जायचे त्या दिशेनं. आणि भटकंती कशी असते? कुणीकडे मनात आलं तिकडे पळाला, इकडे कधी तिकडे कधी, हे भटकंती असते. ध्येयासाठी अशी भटकंती चालत नाही. दुसरी एक अवस्था असते माणसाची की द्विधा मनस्थिती. मग द्विधा मनस्थिती असणारे माणूस काय करत असतो? मग हे करू का ते करू, सांगा राया मी काय करू. म्हणजे त्याला कधी हे केलेलं बरं वाटते, कधी हे करावं पैकी वाटते, कधी इंजिनियर व्हावं वाटते, कधी डॉक्टर व्हावं वाटते, कधी बिझनेस करावं वाटते, कधी MPSC UPSC करून अधिकारी व्हावं वाटते, कधी ते 4 दिवस इकडलं प्रयत्न करून बघते, 4 दिवस तिकडलं पडते, याच्यात काही रस नाही, त्याच्यात काही रस नाही. एक शेतकरी, त्याला शेतामध्ये पाणी पाहिजे होतं, त्यामुळे त्यानं विहीर खोदायचं ठरवलं. त्यांनी पण त्यानं काय एक 10 फूट खोदलं, अरे इथं लागणार की वाटाले पाणी म्हणायचा, आणि तिथलं बंद करायचं. अजून दुसऱ्या ठिकाणी 10 फूट खोदलं, अरे इथं लागत नाही की पाणी, इकडे बघूया. असं अनेक ठिकाणी त्यांनी 10 फुटाचे खड्डे खोदत बसला. खड्डे खोदत बसल्यामुळे असे 10 फुटाची विहीर थोडीच होणार आहे. पण तेच जर 10 फुटाचं 10 ठिकाणी करण्यापेक्षा 10 फुटाचं एकाच ठिकाणी केलं तर 100 फुटाची विहीर झाली असते. म्हणून अशी द्विधावस्था असणारी माणसं परिश्रम घेतात, परंतु ते फोकस होत नाही. आणि ध्येय प्राप्तीसाठी लक्ष केंद्रित मानसिकता पाहिजे, फोकस हवा असतो एकाच विशिष्ट गोष्टीवर. सातत्यानं ती गोष्ट करावी लागते. कधी कधी अंधार दिसतो, तरी अंधार दिसत असतानाही आपला त्या दिशेचा प्रवास थांबता कामा नये. आपल्याला ध्येयवादी माणसाचा विश्वास असतो की अंधारानंतर उजेड आहेच. प्रत्येक पाऊल माझ्या ध्येयाच्या दिशेनेच जात आहे आणि मला ध्येय दिसत आहे. काही माणसं ही द्विधा अवस्थेत राहतात. काहीतरी द्विधा असणाऱ्या माणसाला काहीतरी ध्येय बदलत असलं तरी पण त्यांना काहीतरी ध्येय असते. बाबा इथं करावं, मग ते सोडून देतात ध्येय, तिथं करावं ते ध्येय सोडून देतात. पण काही माणसं तर उद्देशहीन असतात. उद्देशहीन म्हणजे काय? त्यांचं कुठलंच ध्येय नसते. जाग आली म्हणून उठायचं, भूक लागली म्हणून खायचं, झोप आली म्हणून झोपायचं. काही आहे का बाबा तुला आज करायचं? काहीच करायचं नाही. चल इकडे चल म्हणलं तर तिथं जायचं, तिथं मन लागणार गेलं तर अजून घरी यायचं. म्हणजे त्याला जीवनामध्ये मला अमुक गोष्ट प्राप्त करायची आहे असं काही वाटत नाही. बरं तुम्ही म्हणाल सामाजिक कार्य तरी काय आहे का? किंवा समाजासाठी तरी बाबा ठीक आहे, संसारावर तिलांजली दिला आणि त्याला बाबा स्वतःचं काही ध्येय नाही, पण समाज उन्नतीचं काही ध्येय आहे का? तेही काही नाही. उन्नतीसाठी लोक आग लावायला जाऊ लागले की चला मी पण येतो आग लावायला, टेंबा द्या मला, एक हातात टेंबा द्या. आग लावायला चाललं. कोणी म्हणलं आग विझवायला चाललं का? चला मी आग विझवायला पण येतो. नाही आता आपल्याला आगही लावायची नाही, आगही विझवायची नाही, ठीक आहे आगही लावायची नाही तर आगही विझवायची नाही, मग काय हरकत. म्हणजे आपलं विशिष्ट असं काही ध्येय त्याचं असत नाही. मित्रहो, असं जर ही मनस्थिती असेल, अशी मानसिकता असेल तर तो माणूस कुठेच जात नाही, तिथंच थांबतो. सस्याच्या चालीनं का असेना, पण एका विशिष्ट ध्येयानं जाऊ लागला की माणूस एका दिवशी आपल्याला जे काही साध्य करायचे ते साध्य करू शकतो. त्यामुळं आपण स्वप्नाळू न राहता, उद्देशहीन ध्येयहीन न जगता, द्विधा मनस्थितीत न जगता आपण जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्ण आपल्या क्षमता, आपलं कौशल्य ओळखून, आपल्या गरजा ओळखून त्या ठिकाणी सातत्यानं काम करत गेलो आणि तर त्यामध्ये यश मिळते. आणि समजा काही कारणास्तव तिथं काही नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा काही अन्य गोष्टीमुळे जर ते आपल्याला थांबावं लागलं तर तातडीनं दुसरं ध्येय ठरवायचं
आणि त्या ध्येयपूर्तीसाठी आपली वाटचाल सुरू करायची. हे ध्येय वेडेपणाचं लक्षण आहे. आपण ध्येयवादी असलं पाहिजे, ध्येयाच्या दिशेनं आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये उंचीवर जायचं असेल त्या माणसाने ध्येय निश्चित करावं, ध्येयाचं नियोजन करावं, ध्येयासाठी लागणारी क्षमता, लागणारं कौशल्य साध्य करावं, लागणारं मनुष्यबळ, लागणारी साधनसामुग्री गोळा करावी. आवश्यक ते हळूहळू हळूहळू गोळा होतच असते. छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्याचा प्रयोग सुरू केला त्यावेळेस काही महाराजांकडे एवढं मनुष्यबळ नव्हतं, एवढे घोडे नव्हते, एवढे हत्ती नव्हते, एवढे काही किल्ले नव्हते. त्याने ह्या सातत्यानं हे काम करत करत हे सगळं साम्राज्य वाढलं, स्वराज्याचा विस्तार झाला हळूहळू. महात्मा गांधी सत्याग्रहाला, मिठाच्या सत्याग्रहाला निघाले, दांडी यात्रेला निघाले, तेव्हा काही लोक सगळं भारत त्यांच्या सोबत नव्हता. हळूहळू ते वाढत गेलं. जशी नदी हळूहळू मोठी होत राहते. मित्र, तुम्ही मोठं होत गेलात, वाटचाल करत गेलात की तुमचा विकास व्हायला सुरुवात होतो. तुम्ही पाऊल टाकत गेलात की पुढचं दिसायला लागते. एक मुलगा म्हणाला की माझ्या गावाकडे जाण्याची व्यवस्था करा, मला काहीतरी लाईटची व्यवस्था करा. त्या एखाद्या शिक्षकाने त्यांना बॅटरी दिली. बॅटरी दिल्यानंतर त्यानं बॅटरी लावून बघितली, ते 10 फूटच उजेड जात होता. त्यानं म्हणला 4 किलोमीटर माझं गाव आहे, 10 फूटच उजेड चालला. त्या शिक्षकाने सांगितलं, तू 10 फूट तर चाल अगोदर तुझ्या गावाच्या दिशेनं. आज 10 फुटानंतर 10 फूट पुढं उजेड येतच राहते. आयुष्यामध्ये अंधार दिसत असला तरी तुम्ही एक आशावादी उजेड, आशारूपी उजेड हातात घ्या, आत्मविश्वास रूपी उजेड हातात घ्या. आपल्या स्वतःला, आपल्या मनाला, आपल्या तनाला घडवत पुढे जाण्याचा प्रकाश समोर घ्या आणि तुमच्या जीवनाला प्रकाश दाखवणारे माणसं सोबत घ्या. नक्की तुमचा ध्येयवादी प्रवास होईल आणि तुम्ही यश प्राप्ती तुम्हाला होणारच आहे. तुम्हाला माझ्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.